कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळ्याच्या एकूण पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला, हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा, सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई ही सुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे। या सगळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा इतिहास भविष्य काळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानं तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचा सुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळं आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं, बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसा स्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय। या निवडीमुळे आता हे जगाचं लक्ष या गोष्टींवर असणार आहे, जगातले पर्यटक इथं येणार आहे, तर त्या दृष्टीने आता पुढे कशा पद्धतीने जबाबदारी वाढलेली आहे। निश्चितपणानं ज्या पद्धतीनं जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या किल्ल्याचा किंवा एखाद्या वास्तूचा ज्यावेळेला समावेश होतो त्यामुळे साहजिकच जगातल्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून हे एक वेगळा अट्रॅक्शन पॉईंट होत असतो आणि साहजिकच त्या पद्धतीच्या सुविधा, त्या पद्धतीचं येणाऱ्या लोकांसाठीच्या चांगल्या सोयी, इथं अजूनसुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागेल ते सगळं करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं भरीव निधीसाठी सन्मान्य आशिष शेलार साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांच्याकडे आम्ही मागणी करू आणि मला खात्री आहे की पन्हाळगडाचं महत्त्वच एवढं आहे की जे आपण मागू ते सगळं मिळण्यामध्ये काही कमी असणार नाही। खरं तर आता पन्हाळवासियांनी अभिनंदन केलेलं आहे, मात्र त्यांच्यावर कुठला अन्याय होऊ नये अशी देखील संभ्रम होता। या सगळ्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे की ज्यावेळेला एखादं गोष्ट ज्यावेळेला जागतिक वारसा स्थळामध्ये ज्याचा समावेश करतोय या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनावश्यक अशी भीती होती की यामुळे काय अडथळे तयार होतील काय, आपल्यावरती काय निर्बंध येतील काय, परंतु असे कुठलेही निर्बंध येणार नाहीत। उलटं इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ इतका वाढेल की इथल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही चांगल्या पद्धतीनं चांगल्या सेवा सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा संधी उपलब्ध होणार आहेत। खरं तर अनेक किल्ल्यांवरती अजूनही अतिक्रमण आहे, अनेक इतिहास संशोधकांनी म्हटलेलं आहे की ही अतिक्रमण निघाली पाहिजेत, कारण आता 12 किल्ल्यांचा या वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे, तर ते आपण जगासमोर एक चांगलं दर्शन दिलं पाहिजे या गडाला। भविष्य काळामध्ये पन्हाळगडाच्या पलीकडे विशाळगड असेल, आपण बघितलं असेल विशाळगडावरती सुद्धा अशा पद्धतीची मोहीम चालली की अतिक्रमणाच्या बद्दल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं राज्य सरकारनं अतिशय मोहीम चांगली घेतली। खरं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये जे अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे सगळे किल्ले आहेत, त्यामुळे या किल्ल्यांचं संवर्धन, जतन आणि भविष्यकाळाला प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या वास्तू अधिक सुरक्षित करणं ही आमची जबाबदारी आहे। राज्य शासनाच्या वतीनं यासाठी जे काही करता येईल ते पुढे सुद्धा भविष्यकाळामध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत। डेक्कन ओडिसी फार पूर्वी आपल्याकडे चालू होते 8-10 वर्षापूर्वी, तोट्यात गेली, पण आता जागतिक स्तरामध्ये पन्हाळा आल्यामुळं आता पुन्हा एकदा ती नव्यानं सुरू करून ते पर्यटक इकडे जास्तीत जास्त डेक्कन ओडिसीच नाही, वेगवेगळ्या माध्यमातून अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असेल तर गेल्या 5-10 वर्षामध्ये 20 वर्षांमध्ये लोकांचा पर्यटनाकडं, दुर्ग पर्यटनाकडं खूप चांगल्या पद्धतीचा ओढा वाढला आहे आणि नवीन पिढीला तरी त्या सगळ्याविषयी खूप मोठं अट्रॅक्शन आहे। त्यामुळे फक्त त्याच्यासाठी आवश्यक त्या पद्धतीनं योग्य त्या कन्सल्टंटना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचे ट्रॅक तयार करणं, चांगल्या पद्धतीनं या सगळ्या पर्यटनाला आपल्याकडे ओढून घेणं, यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं एक SOP किंवा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन तयार केला जाईल आणि त्याला निधी आणि निधीबरोबर योग्य पद्धतीची कार्यपद्धत आपण ठरवू आणि खूप चांगल्या पद्धतीनं या वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्याचा आनंद नाही तर याचा उपयोग सुद्धा आमच्या सगळ्या लोकांना होईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणे करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।